संभाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून संभाजी आरमारच्या वतीनं त्यांना अभिवादन करण्यात आलंय। सालाबादाप्रमाणे याही वर्षी छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त शंभूमूर्ती संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी बोलताना श्रीकांत डांगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर म्हणजे 1681 ला छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर झाला, त्यामुळे खऱ्या अर्थानं हिंदवीचं रक्षण झालं। मावळ्यांनी 29 वर्ष औरंगजेबाशी लढा दिला, हे सर्व श्रेय छत्रपती संभाजी महाराजांना जातं, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या। 16 जानेवारी 1681 या दिवशी किल्ले रायगड येथे छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला होता। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराज गादीवर आले। या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला। संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यामुळेच हिंदवी स्वराज्याचं रक्षण झालं। एक कर्तबगार आणि तेवढाच सक्षम अशी व्यक्तिमत्व हिंदवी स्वराज्याच्या गादीवर विराजमान झाल्यामुळे हिंदवी स्वराज्य टिकून राहिलं आणि पुढे 29 वर्ष औरंगजेबाशी हिंदवी स्वराज्याच्या मावळ्यांनी झुंज दिली। त्याच्या सर्वस्वी श्रेय छत्रपती संभाजी महाराजांना आहे आणि आजच्या राज्याभिषेकानं छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली आदर्श राज्य पद्धती संभाजी महाराजांनी पुढे चालवली। छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पुढे नेण्याचं काम केलं। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन देखील महत्त्वाचा आहे। त्यामुळे संभाजी आरमारच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे आजच्या राज्याभिषेक दिनादिवशी संभाजी महाराजांना मानवंदना दिलेली आहे। यावेळी छत्रपती संभाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक सतीश भोसले, संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, प्रदेश संघटक प्रकाश डांगे, सरचिटणीस गजानन जमदाडे, जिल्हा प्रमुख अनंतराव नीळ, जिल्हा संघटक अमित कदम, वाहतूक संघटनेचे अध्यक्ष राजेश पाटील, शहर प्रमुख सागर ढगे, शहर उपप्रमुख राज जगताप, विभाग प्रमुख द्वारकेश बबलादीकर, स्वप्नील लिरापत्ती, मल्लिकार्जुन पोद्दार, विकी ठेंगले, लक्ष्मीकांत आडम, संतोष कदम, गणेश ढेरे, सुधाकर करणकोट, राजू रच्चा पालवे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय या घोषणांना कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला।